चला मित्रांनो, खूप दिवसांनी रावदादा पाटील हे हॉस्पिटलमधनं घरी आले आणि घरातून आता त्या अड्ड्यामध्ये आलेले आहेत. पिरसावी फाटीमध्ये आज रावदादा आलेले आहेत. तर त्यांची आज आपण इंटरव्ह्यू घेऊया आणि बघूया त्यांना आज काय वाटतं, मथुरच्या शर्यतीचं पुढचं नियोजन कसं असणार आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा. गाडा मालक फायनली आलेले आहेत, कमबॅक झालेले राहुलदादांचा. नमस्कार राहुलदादा. नमस्कार. काय सांगाल अखंड महाराष्ट्राला, कारण का खूप साऱ्या लोकांची इच्छा होती की तुम्हाला लवकरात लवकर या अड्ड्यावरती बघायची किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंजोडमध्ये बघायची. काय बोलताय? अखंड महाराष्ट्रामधील असणारे आपले सगळे शर्यती शौकीन आणि शेतकरी आणि तुमच्यासारखे सगळे माझे मित्रपरिवार आणि आपले यूट्यूबर्स झाले, तसंच माझा हा मथुर, माझा नंदी महादेवाचा, त्याच्या आशीर्वादाने आज खूप आनंद वाटतोय. तर आज मैदानामध्ये मला यायला भेटला आणि तुम्हाला सगळ्यांना बघून आणि जेवढे पण नंदी आहेत आपले त्यांना सगळ्यांना बघून खूप आनंद वाटतं. आणि म्हणजे मन मिळावा एक असतो का आपल्यामध्ये असलेला तो छंद आपल्या रक्तामध्ये, ते आल्यानंतर असं वाटतं मला सगळे दुःख बाजूला झाल्यात आणि सगळ्यांचा प्रेम बघून, सगळ्यांचा आशीर्वाद बघून खूप खुश आहे मी ना, खूप आनंद वाटतो. बरोबर दादा, आज दुखापतीमध्ये असताना आपल्याला समजलं असेल की आपल्यावरती प्रेम करणारी लोक किती होती आणि कसं काय. हे काही दिवस होते ना त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये थोडंसं आम्हाला पण देखील थोडंसं असं म्हणजे नाराजीचे होते बोला, किंवा म्हणजे थोडंसं असं वाटत होतं. काय बोलताय लोकांबद्दल, कारण का एवढा प्रेम नक्कीच नेत्यावरती नसेल तेवढं तुमच्यावर आहे या बैलगाड्यामध्ये. आज शर्यती क्षेत्रामध्ये एक आपल्याला हे सर्व प्रेम दिलेलं आहे ते मथुरमुळे भेटलेलं आहे. आणि आपलं जे वागणं आहे, बोलणं आहे, जेवढ्यांनी प्रेम केलेलं आहे या शर्यती क्षेत्रामध्ये, म्हणजे ना आवड असते का प्रत्येक जो गाडा मालक असतो प्रत्येकाचे प्रत्येक जण आवडीचे असतात. बरोबर. मग त्यांच्या मधली जी प्रेक्षक असतात त्यांना इच्छा असते एक मोठी शर्यत होणार, काहीतरी नवीन बघायला भेटणार. तर नक्कीच मथुरपासनं माझ्याकडून आम्ही काय ना काय तुम्हाला नवीन काय बघण्यासाठी असं काय ना काय आम्ही योगदान देणार. आज एवढे दिवस फक्त मथुर बिंदोडला बोलायचे, उजव्या साईडनं का नाव देता. ओपन मध्ये मी याच्या आधी पण 26 तारखेला जिथे आपला पूर्ण मोठा सोहळा झाला होता उसाटणे गावात, तिथे सुद्धा मी बोललो होतो. याच्या पुढच्या मैदानामध्ये मथुर बिंदोडमध्ये डावे खांद्यानी आणि डावे साईडनी तुम्हाला पाहायला बघेल आणि ओपन मध्ये नाव देणार. ज्यांना पण नाव फिरवायचं असेल, ज्यांनाही शर्यत करायची असेल त्यांच्याशी आपण एकदम मैत्रीपूर्वक शर्यत करू. आणि मी मैदानात नसताना मथुरने कुठंच माझी कमी भासून नाही दिली. रेग्युलर मी युट्यूबच्या माध्यमातून टीव्हीवर होतो, हॉस्पिटलमध्ये सुद्धा. तर मी बघितली लाईव्ह शर्यत, मला खूप आनंद वाटला. मथुरने एवढा स्पीड लावला होता आणि शांतपणे सगळे प्रेक्षक, सगळे जेवढे मथुरची फॅन फॅमिली असणार, तुम्ही सर्व असणार, सगळ्यांच्या मनावर राज्य केला त्या दिवशी. म्हणजे सगळ्यांना आनंदित केला ना, जास्तीत जास्त विरोधकांना आनंदित केला. कारण की त्यांचा टोल होता एक काय एका साईडनं पलता, काही जण बोलायचे का आता दोन्ही साईडनं पललेल तोच खरा, काय काय बोलायचे, भरपूर काय बोलायचे असे विरोधक. ठीक आहे, मी त्यांना विरोधक नाही बोलत, ते माझे मित्र आहेत सर्वजण. कारण की कधीतरी आपल्याला असं वाटतं का त्यांना सुद्धा वाटत असेल एवढे दिवस का हा विरोधक आहे. पण मला नाही असं वाटत का मी त्यांचा विरोधक आहे. ते सगळे माझे म्हणजे मित्रपरिवार आहे. हा शर्यती क्षेत्र आहे, हा प्रेमाचा जिव्हाळ्याचा खेळ आहे आपला. तर आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टी शर्यतीपुरती मर्यादित ठेवल्या पाहिजेत. शर्यती झाल्यानंतर आपण विसरलो पाहिजे. तर आपण सर्वांशी प्रेमाने आनंदाने शर्यती केल्या पाहिजे. काही जबरदस्ती आहे का कोणाशी का शर्यत खेळत पाहिजे, खेळीत पाहिजे काही नाही. हारो जितो, आता आमच्या बी 2-4 शर्यती आम्ही हारलो. आम्ही कधी असं ठरवलं नाही का त्यांच्याशीच आम्हाला शर्यत करायची, असं काहीच नाही. त्याच्यामुळे सर्वांचा प्रेम आहे, आनंद आहे. याच्या पुढे मथुरकडून तुम्हाला जी जी अपेक्षा असणार कधीही सांगा, त्या अपेक्षा आपण पूर्ण करू. दादा, उजवी साईड काय ना डावी साईड काय? मला तर वाटतं उजव्या साईडपेक्षा डावी साईडला जास्त स्पीड लावला. काय बोलता त्याच्याबद्दल? कारण का लाईव्ह वरती तुम्ही बघितलं असेल किंवा व्हिडिओ, मला वाटला नव्हता. म्हणजे मला अपेक्षा नव्हती मथुरकडनं त्या डाव्या साईडनं एवढा पलेल. पण माझ्या अपेक्षेच्या पलीकडे मथुरने जे मला दिलेला जो प्रेम आणि त्याने दिलेला जो गुलाल आहे विजयाचा, त्याच्यामध्ये त्याला माझा सल्यूट आहे.
बरोबर. आज आपण बघितलं की शुभम दादा झाले, गौरव दादा झाले, यांची मेहनत नक्कीच त्यांनी खूप दिवसापासून नियोजन चालू होतं. सुरेश भाऊ कसं असतं माहितीये का, त्याच्यासाठी एक मी गाडा मालक म्हणून ते जे त्यांचे काम आणि त्यांच्यावर असणारा माझा विश्वास ते कुठेच खाली पडून देत नाही. कारण की ते भरपूर वर्ष झाले, ते मी तुम्हाला भरपूर वेळा बोललो त्यांचे ना माझं नातं काय नातं पण सांगितलेलं. त्याच्यामुळे मी कधी असं बघत नाही, सगळं काय तेच बघतात जास्तीत जास्त. माझा असणारा प्रेम, माझा असणारा जीव माझा मथुर आहे. हॉस्पिटल मधनं निघालो, डायरेक्ट रात्री डिस्चार्ज घेऊन मी घरी नाही गेलो, पहिले मथुरकडे गेलो, मथुरकडनं मग मी घरी गेलो. माझा त्याच्यावर जीव आहे, त्यांना माहिती आहे का दादाचा याच्यावर किती जीव आहे, किती प्रेम आहे. मग आपण त्याची सांभाळ कशी केली पाहिजे. म्हणजे मथुर म्हणजे दादा आणि दादा म्हणजे मथुर त्यांच्यासाठी असं. तर शुभम आणि गौरव पण मला एकदम देवासारखे भेटणारे पोरं आहेत. दोघांची अफाट मेहनत आहे, ते 5 मिनिटं सुद्धा कुठे सोडून नाही जात मथुरला. आता मथुर म्हणजे मुंबईचा बेताज बादशाह, तसेच घाटावरचा पळणारा बैल म्हणजे बकासूर. तर दादा खूप जणांची म्हणजे आता जास्तीत जास्त चर्चा ना मथुर आणि बकासूरचीच असते. तर अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की मथुर बकासूर एकत्र पळावेत. तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की नक्की हे पॉसिबल आहे का, आणि असेल तर कधीपर्यंत असेल? 13 तारखेनंतर वैभवशी माझं बोलणं झालं परवाच्या दिवशी. आपला जे महाराष्ट्रभर लोकांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे, तर आपण मथुर आणि बकासूर मुंबईमध्ये बिंदूसाठी आपण पळायला पाहिजे प्रेक्षकांसाठी. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संकट कोसळला, दुःखाचं डोंगर कोसळलं, बकासूरवाले झाले, मोईल झाले, ते वैभव झाले, तेव्हा तेव्हा माझा सगळ्यात आधी त्यांना कॉल असायचा आणि पाठिंबा असायचा. त्यांना कधीही विचारायचं, जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कोणतंही संकट कोसळलेलं आहे, त्यांना अडचणी आलेल्या आहेत, राहुल पाटीलचा त्यांना जाहीर पाठिंबा असायचा. प्रत्येक टायमाला त्यांना कधी रात्री बेरात्री कधी कॉल करा. मोहिलला आणि वैभवला तुम्ही कधी विचारा. ते पण आता एक आपलं बैलांवर प्रेम आहे, त्या नंदींवर प्रेम आहे, त्याच्यामुळं त्यांच्यावर कुठे अन्याय नाही झाला पाहिजे. आता बकासूर सगळ्यांना आज शर्यती क्षेत्रामध्ये चांगला त्यांनी त्याचा पळ दाखवून लोकांच्या, पब्लिकच्या, प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे. कशामध्ये असे भरपूर त्यांच्यावर प्रसंग आले, पण ते त्यांच्यावर अन्याय कुठेतरी होत होता, तेव्हा मला दिसत होता, तेव्हा मी त्यांना सपोर्ट केलेला आहे. हे त्यांना माहिती आणि देवाला माहिती आहे. त्यांना कधी विचारू शकता लाईव्ह मध्ये, असं नाही का मी बोलतोय म्हणून. आणि बकासूर आणि मथुर हा प्रेक्षकांसाठी 100 नाही 200% पळणार म्हणजे पळणारच. कारण की अखंड महाराष्ट्राची, अखंड देशाची इच्छा आहे. बकासूर फॅन फॅमिली असणार, मथुर फॅन फॅमिली असणार, ही सगळ्यांची इच्छा आहे ना. खरोखर पळणार हा माझा शब्द आहे ना, मी दिलेला शब्द कधी वाया जात नाही. आता तेही किती प्रामाणिक राहावा ते त्यांच्यावर आहे. मी तर त्यांना असा नाही जबरदस्ती तर नाही करू शकत, पण माझा मथुर मी एनी टाइम एनीवे कधी कुठेही कधीही पळणार. दादा निंबाळकर सरांचा सर्जा आणि सुंदर तुमच्याच नावाने पळणार आहे. तर आता येत्या 12 तारखेला ओवल्या फाटीवरती आपल्याला ती शर्यत 100% बघायला भेटणार आहे. निंबाळकर सर मित्र आहे माझा, आणि जी शर्यत आहे परेश भंडारी म्हणून, परेश शेठ माझे चांगले मित्र आहेत. आतापर्यंत परेश शेठची आणि माझी कधी शर्यत झाली नाही, पण निंबाळकर सरांनी त्यांची शर्यत जुलवली. मी बोललो सर बरं नियोजन आम्हाला करायचंय का तुम्हाला करायचंय? तर सर बोलतात माझी इच्छा आहे. म्हणजे सर असा खेळाडू आहे, त्याच्या मनामध्ये काय रागरोष या सगळ्या गोष्टी काहीच नाही. तो मन मिळावा माणूस आहे आणि तो भोळा आहे. तर त्यांनी निंबाळकर सरांनी सांगितलं माझी इच्छा आहे, तुम्ही कोणता बैल घालायचा, काय करायचं ते तुम्ही करा, नियोजन पूर्णपणे तुम्ही करा. तर मी बोललो सर तुम्ही संकटात टाकता मला, कुठेतरी एक नाते गोते असा संबंध असतो तर ठीक आहे. परेश शेठ पण समजदार आहे ना, आपला मित्र आहे, आपला भाऊ आहे, बैलांचे काम बैल करणार आणि प्रेमापोटी सगळ्या गोष्टी होणार. आणि एक दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या मनामध्ये असायचा का 12 तारखेला आता ओवल्याचा मैदान आहे, ओवल्याच्या मैदानामध्ये राहुल पाटील आणि मथुर काही शर्यत करत नाही. तर मी आता तुम्हाला सांगू इच्छितो आणि बिंदासपणे सांगतो,
12 तारखेला माझी साईड उजवी असणार आहे. याच्या पुढच्या साईडला डाव्या साईडनं पळणार. जसं बोलणार तसं पळू आपण मथुरला. पण 12 तारखेसाठी उजवी साईड आहे माझी. जे पण धमाकेवाले आहेत त्यांनी ओवल्याच्या फाटीला 12 तारखेला माझा मथुरची सोबत कोण पळेल काय पळेल ते नाही आता मी तुम्हाला सांगत. पण माझं तुम्हाला आव्हान आहे, एक मैत्रीपूर्वक आपण शर्यत करू, लढत करू. तुम्ही मला आता कॉल करा, उद्या कॉल करा, परवा करा, या कधीही करा. पण 12 तारखेला माझ्यावर नाव फिरवा तुम्ही धमाकेवाल्यांनी. फक्त बोलता तर करून दाखवा. शर्यत अफाट मोठी करा, प्रेक्षकांना पण मजा येईल. शर्यत मोठी करा तुम्ही. माझी तयारी एक मैत्रीपूर्वक शर्यत आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक आनंद वाटेल अशी शर्यत आपण करू. मी हारो जितो तरी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. बरोबर दादा. आज बघायला गेलं तर कुठे ना कुठे आपली एवढी सगळी फॅन फॅमिली होत आहे. तुम्ही जिकडे जाल तिकडे म्हणजे संपूर्ण घोळका निर्माण होता. आता पण जसे तुम्ही आले ना तशी संपूर्ण घोळका निर्माण होता. काय बोलताय या संपूर्ण सोशल मीडियावाल्यांबद्दल आणि युट्यूबर्स लोकांबद्दल तुमचे काय मत आहे सर? सोशल मीडियावाल्यांना मानाचा मुद्रा आहे, कारण की आज त्यांच्याच या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दिसतोय. आमचं काय आहे, आज तुमच्यासारखे आम्हाला भाऊ भेटल्यात, मित्र भेटल्यात, आनंद आहे. तुम्हाला मी आता पण बोललो का तुम्ही फार्म हाऊसला येता. फार्म हाऊसच तुमचं आहे, मथुरच तुमचं आहे. कधीही या, तुम्हाला जे आवडेल ते करा. खाली आपल्याला कुठे कालबोट लागला नाही पाहिजे असं राहा तुम्ही. म्हणजे नको तुमचं नाव खराब, नको कोणाचा खराब. आणि तुमचं खूप प्रेम आहे, असंच प्रेम आयुष्यभर असू द्या. काय कोणी घेऊन नाही जाणार. आता मथुर पळतोय, अजून 2-4 वर्ष पळणार. मी त्याला आयुष्यभर माझ्या इथपर्यंत ठेवणार, कारण की मी जेवढा बोलणार तेवढा करणार. मी जास्त काही बोलत नाही. काही जण बोलतात पण करत नाही, नंतर विसरून जातात. नेईल माझ्या घरी नेईल ना, घरी ठेवील मी याच्यानंतर. बरोबर दादा. आणि तुम्ही सगळे आनंदात राहा, खुशीत राहा, आपल्या फॅमिलीला खुश ठेवा. कामधंदे करा, बिझनेस करा. ठीक आहे, युट्यूबच्या माध्यमातून जो पण आशीर्वाद भेटतो त्या आशीर्वादामुळे, या महादेवाच्या नंदीमुळे आमच्यासारखे गाडा मालक असतील त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात खूप सुख, शांती, समृद्धी येईल. मी महादेवाला खूप मानतो. हा महादेव आहे, त्याचा आयुष्यभर आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहील, प्रत्येकाच्या फॅमिलीशी राहील. बरोबर दादा. आज या महादेवाच्या नंदी मुले आणि तुमच्यासारख्या चांगल्या गाडा मालकांच्या मुले आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमच्या मुले कुठे ना कुठे तरी आमचं पण नाव उंचावर चाललेलं आहे. आज मथुरच झाला काय, संपूर्ण या महादेवाच्या नंदी जे कोणी अड्ड्यामध्ये येतात, ज्या म्हणजे शर्यती करतात, आज त्यांच्या मुलेच कुठे ना कुठे आम्ही पण पुढे जात चाललोय. या संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुठे ना कुठे तो 1% का ना होईना कुठेतरी ओळख निर्माण होते तुमच्या मुलेच. तर दादा नक्कीच असेच म्हणजे बोलत राहा आमच्याशी आणि आम्हाला जसं सपोर्ट करताना कायमस्वरूपी असं ठेवा. आज तुम्हाला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोक म्हणजे एकदम अशी जवळ येतात आणि फोटोसाठी तसेच म्हणजे सर्व गोष्टींसाठी येतात. मला पहिली गोष्ट लहानपणापासून आवड आहे या गर्दीची. आणि जेवढी पण फॅन फॅमिली आहे, जिथे जिथे जाणार, जेवढे त्यांना फोटो काढायचे असणार, आईशी काय बोलायचं असणार, त्यांना वेलनवेली प्रत्येक टायमाला मी त्यांना वेळ देणार, टाइम देणार, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणार. जोपर्यंत या क्षेत्रामध्ये मी आहे तोपर्यंत कोणताच माझा फॅन्स असेल, कोणी असेल, त्याला कधी दुखावणार नाही मी. जरी माझ्याकडून कधी काही चुकी झाली, मला सांभाळून घ्या. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. तुमचा सर्वांचा प्रेम असाच असू द्या. आता माझ्याकडे जास्त काही बोलायला आहे नाही. आज मी पण भरपूर दिवसातून शर्यतीला आलो. मला खूप आनंद वाटतोय आज. म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतोय. म्हणजे असं वाटतं ना का कुठेतरी आपण फिरायला आलोय का, एकदम खूप चांगला वाटतो. आणि सगळे नंदी बघून खूप आनंद वाटला मला आज, कारण की मी पूर्ण मैदान फिरून आलो आज. खूप चांगला वाटला. आणि जे आपले अनाउन्समेंटवाले मामा आहेत, फुलोरे मामा आणि राहुलजी झाले आपले, यांचा आवाज ऐकून अजून आनंद वाटला. दादा जास्त वेळ नाही घेणार तुमचा. जाता शेवटचाच प्रश्न विचारतो. म्हणजे सर्व लोक बोलतात की मथुर तर आता काही कालानंतर कमी होईल किंवा तुम्ही थांबवाल, त्याच्यानंतर अपेक्षा असणार आहे बाजीकडनं तुम्हाला? माझ्या अपेक्षा सगळ्या पूर्ण केल्यात मथुरने. बाजी असेल
अजून बैल असतील. आता छोटा मथुर पण वरती चांगल्यापैकी पळतोय, प्रत्येक मैदानाला फायनलला राहतो. आणि आता गुलाल घेतो. तर अपेक्षा काहीच नाही राहिली भाऊ माझी. तुमचे सारखे मित्र भेटले, ते मित्र जो शब्दांचा गोडवा आहे, लोकांसाठी चांगली समाजसेवा करायची, लोकांना जिथे जिथे दुखवटा असेल, दुःखाचा डोंगर ज्याच्यावर कोसलेल त्याला आपल्याकडनं जी पण मदत होईल ती करत राहू आपण आपल्या माध्यमातून. आता मी हॉस्पिटलमधनं आलो, एक आमचे स्वामी होते सोबत माझ्या, 4 वर्षाने त्यांचा इलाज नव्हता होत. इथे त्यांच्या एक होल पडला होता आणि ती जखम झाली होती. सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. तर मला भरपूर दिवसापासून मी बघत आलो. तर मी हॉस्पिटलमधनं निघलो, तर मी आमचे मोठे भाऊ आहेत महेश गायकवाड, त्यांना पण बोललो, आपण जे गोरगरीब लोकांसाठी कामं केले असेच कामं आपण. तर मग मी ठरवलं का त्यांचं आपण स्टार्टिंग, आता आलोय हॉस्पिटलमधनं तर एक ऑपरेशन करू. मग त्यांची परिस्थिती खूप बिकट होती, पण माझ्या जे आयप्पा मंदिरामध्ये सर्व तेच बघतात. तर त्यांचं ऑपरेशन झालं आणि आता ते 5 दिवस झाले, आज एकदम मस्त आहेत. त्यांना काही त्रास नाही होत, त्यांना दम वगैरे लागायचा, आता ते एकदम मस्त आहेत. तर मला खूप आनंद वाटला. चला असंच काम आपण करत राहू जिथे जिथे आपली गरज असेल, खरोखर ज्याला गरज असेल. कारण की कधी कधी काय होतं, गरज नसताना पण काही लोक, पण ज्याला खरोखर गरज असेल त्याचे आपण पेपर्स वगैरे बघून, सगळ्या गोष्टी बघून छान निशा करून, आपले पण कार्यकर्ते आहेत, आपले पण संबंध आहेत, पण आपण त्यांच्यासाठी झटत राहू, काम करत राहू प्रामाणिकपणे. आणि तुम्ही सुद्धा करा तुमच्या माध्यमातून, जिथे जिथे तुम्हाला वाटेल का 2 रुपये कमवले 4 आणे खर्च करा, खूप आशीर्वाद लागेल प्रत्येकाला. नक्कीच दादा, आज जे तुम्ही आहात हे महादेवाच्या नंदी मुले, संपूर्ण लोकांचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद नेहमी तुमच्या सदैव पाठीशी राहो. आणि हा महादेवाचा आशीर्वाद ना नक्कीच लाभलाय तुम्हाला. आज संपूर्ण पब्लिक बोलते की राहुल दादा आज जे आहेत आपल्या समोर उभे आहेत ह्या महादेवाचे मुलेच आहेत. दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच आमच्याशी असेच बोलत राहा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या बैलगाडा क्षेत्रामध्ये पण आणि सगळीकडे. थँक्यू. धन्यवाद.